सरस्वतीची स्थापना केली आणि सरस्वतीची स्थापना केल्यानंतरच बोलायला वाचा होतीये। जर सरस्वती जर जीवाग्राच्या ठिकाणी नसेल तर काही बोलता येत नाहीये। म्हणून प्रथमतः भगवंताने सरस्वती ही ब्रह्मदेवाच्या जिभेवर स्थापन केली आणि जिभेवर स्थापन केल्यामुळं काय झालं, वेदाचं शास्त्राचं ज्ञान ब्रह्मदेवाला आणखी झालेलं आहे। शिव सूर्य शक्ती गणपती विष्णू तुझी आदानाची निश्चिते तुझी तुझ लागिया नमन असो। कारण तोच भगवंत आहे, तोच माया भगवती आणखी आहे, गणपती तोच आहे, स्वतः ब्रह्मदेव आहे। आदि जगताची निर्मिती करणारी आदि माया राणी तिने ब्रह्माला जगताला मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जीव सृष्टीची निर्मिती केलेली आहे। अशी जगदंबेची कथा त्या सरस्वतीची कथा आणखी आहे, आपल्याला ऐकायची पुढं। श्री दत्त वसिष्ठ वाल्मिक व्यास नारद सुगाधिक पंचातनय भक्त अनेक यासी नमन सर्वदा। कारण का तिने प्रथमतः कोणत्याही शुभ मंगल शुभ कार्य शुभ तिथी या आपल्याला सुरुवात करायची जर असेल, गजानन बाप्पाचं स्तवन केलं ते सरस्वतीचं आहे, आणखीन ब्रह्मदेव आहे, आदि देवी देवता आणखीन आहे, सुख सनत सनंदन सनत कुमार आदि मुनिवरांचं आहे, स्थान देवता आहे, ग्राम देवता आहे। या सर्व देवतांचं काय नमन करायचंय, त्यांची आराधना करायची आणि नंतर कथेला सुरुवात करायची। असो जिचा हा ग्रंथ दान त्या देवीसी करुणी नमना करीतसी हा ग्रंथ रंभाना प्रेम भावे करुणी हा। तिचे चरित्र वर्णन केले गेलेलं आहे, जिची महती वर्णन केले गेलेली आहे, जिने पुरुषार्थ केलेला आहे, त्या जगदंबा किंवा देवी माता त्या मातेचे वर्णन या ग्रंथाच्या ठिकाणी आणखीन केलं गेलेलं आहे। श्रोतेयास या नमस्कार माझा असो निरंतर सर्वत्री होवनी सादर न्यूनते पूर्ण करावे। न्यूनते पूर्ण करावे, कारण श्रोतेजनाला देखील विनंती केल्या गेलेली आहे। जर एखाद्या वेळेस असणार कमी जास्त झाले किंवा मुखातील शब्द जर निघून गेला तर ते श्रोतेजनाने ते काय समजून घ्यायचे, हा कमी झाला हा जास्त झाला हा मागे पडला पुढे गेला असं या ग्रंथाच्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे। आणि अनुमोदन अवस्थेमध्ये सर्वांची विनंती करायची आहे। जो अपारी आनमेशार निदान सूत सांगे सोनक लागून सहस्र वर्षिया सत्र करुण ऋषी सर्व हे ऐकते। सांगा द्वापार युगाच्या ठिकाणी नेमिषारण्याच्या ठिकाणी कथा सुरुवात केलेली आहे। एक नाही दोन नाही हजारो वर्षी कथा चालत गेलेली आहे। त्या ठिकाणी सुख संकाधिक अधिक ऋषी मंडळी आहे, जपते आहे कथी आहे, संदेश केले हे ऋषी मंडळी बोला झालेली आहे। केव्हा निर्विघ्न व्हावे म्हणून व्यावी ध्यानिया न व्हावे अमरण मूर्तिमंत काळ मृत्यूवा निर्विघ्न व्हावे पूर्णियावच बैसविला। कारण का निर्विघ्न कुठेही विघ्न त्याच्या ठिकाणी येऊ नये, बाधा होऊ नये, काळाने झडप घालू नये किंवा व्यत्यय कुठला येऊ नये म्हणून सर्व देवी देवता आणखीन आहेत। या देवी देवताची प्रसंगामध्ये आणखीन आलोटी करण्यात आलेली आहे। युगजा सामर्थ्य वर्ण त्या अवधानचे तात्पर्य दान त्याचे ठाई या परमनी पुन्हा सनकाधिक सर्व हे सनकाधिक सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार त्या कार्याच्या ठिकाणी तत्पर जेथे होते, सनकाधिक होते, व्यास महर्षीजीचे अंक होते, शुकाचार्य होते, ते सर्व कार्यामध्ये तत्पर आहेत। 88,000 ऋषीवर्ग हे देवीचं चरित्र श्रवण करण्यासाठी आणखी थांबल्या गेलेले आहेत। आयुर्वेद धनुर्वेद ज्योतिर्वेद गंधर्व वेद हे चार या उपवेद मशीद प्रसिद्ध याचे जाणत। अथर्ववेद आहे, गंधर्व वेद आणखी आहे, ऋग्वेद आहे, सामवेद आहे, अथर्ववेद आहे, हे आणि वेदांच्या रुच्या ह्या सगळ्याच्या सगळ्या त्या कथा श्रवण करण्यासाठी आणखी थांबल्या गेलेल्या आहेत। कारण का या कथेच्या ठिकाणचं जे माध्यम आहे हे माध्यम आपल्या जीवनामध्ये उतरावं, या माध्यमामधून सर्वच्या सर्व देवी देवता पुराणवर्ग ऋषीवर्ग सगळे गोळा झालेले आहेत। वेदांत न्याय मीमांसक तर्क नैयायिक चारवाक ही असा शास्त्रीय मुख्य याचे अज्ञाते सर्व हे वेद आहे, तर्क आहे, श्रुती आहे, स्मृती आहे, आणखी आहे, चारवाक शास्त्र आहे, 18 पुराण आहे, हे सगळे गोळा झालेले आहेत नेमिषारण्यामध्ये। व्याकरण सांख्य योग देख शिल्प सुप काम सोक वैद्यक जनपचंजली या धार्मिक ही शास्त्रीय अवधानावी व्याकरण आहे, पापांजली आणखी आहे, शास्त्र आहे, पुराण आहे, हे सर्वच्या सर्व कथा श्रवण करण्यासाठी 88 ऋषी स्वरा समवेत 14 विद्या 64 कला आदी करून सर्वच्या सर्व नेमिषारण्यामध्ये गोळा झालेले आहेत। वेद शास्त्रीय परम कुशल सौनकाधिक ब्राह्मण सकल सूत्रवासी करते केवळ
ऐसे सर्वही मिळाले. बघा, ऋषी वर्ग आहे, ब्राह्मण वर्ग आहे, वानप्रस्थी आहे, संन्यासी आणखीन आहे, भ्रष्ट आश्रमाशी आणखीन एक ऋषी मंडळी, हे सर्वच्या सर्व नैमिषारण्यामध्ये हे कथासत्र चालू आहे. 1000 वर्षाचे चालू आहे. त्या कथासत्राच्या ठिकाणी सर्वच्या सर्व देवी देवता गोळा झालेले आहेत. ते सुतासी या करीती प्रश्न तू व्यासाचा शिष्य जाण, व्यासे सर्व पुराणे करून तुझ्या लागी उपदेशिली. सनातन सनत कुमार आदिकर ऋषी वर्ग आहे, ब्रह्मवर्ग जिथे आहे, तपस्वी आहे, जते आहे, हे सर्वच्या सर्व सूतमुनीला प्रश्न केलेला. सूतमुनी, तुम्ही व्यासांचे शिष्य आहात, तुम्हाला जिथे शास्त्राचं पुराणाचं वेदाचं ज्ञान आहे आणि तुम्ही शिकलेला आहात, मग आम्हाला ही कथा सांगा म्हणून सूतमुनीची विनंती केलेली आहे. भाष्य उत्तर भागवत मत्स्य मार्कंडे अनिचित वराह वायू वामन 7 विष्णू पुराण 8वे. हो, भाष्य पुराण आहे, डमरू पुराण आणखीन आहे, भागवत पुराण आहे, देवी पुराण पुराण आणखीन आहे, मार्कंडेय पुराण आणखीन आहे. हे असे पुराण 18 पुराण आहेत. या 18 पुराणात तुम्हाला उत्तम माहित आहे. अशा प्रकारची विनंती आणखी या सूतमुनीला ऋषीवर्गाने केल्यानंतर सूतमुनी पुढे काय सांगतात. ब्रह्मांड पुराण ब्रह्मपुराण ब्रह्मवैद्वर्य नारददान लिंग पद्म अग्नि पुराण कुर्म स्कंद 17वे. ब्रह्मांड पुराण आहे, वैवर्त पुराण आणखीन आहे. असे 18 पुराण, 18 पुराणाचे तुम्हाला ज्ञान आहे, विनंती करू लागलेली आहे. 18वे ते गौड पुराण याचे ठाई अशी तू परमनी पुन्हा उपपुराणाचे हे अज्ञान तुझा असो सर्व. हे गरुड पुराण आहे, शिव पुराण आहे आणि हे गरुड पुराणाच्या ठिकाणी तुम्ही कशा तरबे जात हुशार आहात, ज्ञान तुमच्याकडे आणखीन आहे, तरी आम्हाला सविस्तर या जीवनामधून कशा मुक्तीचा मार्ग मिळेल अशा प्रकारची कथा सांगा तुला विनंती करत आहे. शिव नरसिंह सनत कुमार भार्गव वशिष्ठ महेश्वर सौर नारदिया पराशर दुर्वास कपिल 11वे. वशिष्ठ वामदेव दाबाजी कात्यायनी मार्कंडे आंबे सात्री गौतम भारद्वाज आदिकर ऋषी वर्ग आहेत. आणखीन पुष्कळ जे साधू आहेत, संन्यासी जे आहेत, हे सगळेच्या सगळे विनंती पण शब्दामध्ये सूतमुनीची विनंती करत आहे. आहुन समान वारुण सांब नंदी आदित्य जान तुलसिया गणेश देवी पुराण कालिका पुराण 21वे. हो, कालिका पुराण 21वे. साम आहे, नंदी आहे, महादेव आहे, ब्रह्मा आहे, विष्णू आहे, हे सगळेचे सगळं देवी देवता आहे कथा श्रवण करण्यासाठी आणि समाविष्ट झालेले आहेत. देवी भागवत रेणुका दान 23वे उपपुराण यांचे ठाई या तू परमनी पुन्हा व्यास करते करून या. देवी भागवत आहे, देवी महात्म्य आणखीन आहे, हे उपपुराण आहे. पण या उपपुराणातलं जे ज्ञान आहे हे ज्ञान तुम्हाला सर्वच्या सर्व अवगत आणखीन आहे का, तर या जिथे असणाऱ्या बरं का देवी भागवताच्या ठिकाणी देवीने कशा प्रकारचं कार्य केलं, कोणकोणत्या दृष्टांचा संहार केलेला आहे हे तुम्हाला ज्ञात आहे. म्हणून सर्वच्या सर्व सूतमुनींची विनंती करत आहे. व्यासाचे आज्ञा करून तू सांगता झाला या पुराण आम्ही तुझ्या मुख्य श्रवण केले भौत ग्रंथाचे. कारण का व्यासांचे तुम्ही शिष्य आहात आणि व्यासाने केलेला तुम्हाला हितोपदेश ज्ञानोपदेश केला गेलेला आहे. बस पुष्कळशी आम्ही तुमच्या मुखातून कथानक ऐकल्या गेलेल्या आहेत. परंतु हे देवी महात्मा कशा प्रकारचं आणखीन आहे, हे देवी महात्म्याची कथा आम्हाला ऐकण्याची इच्छा जिथे झालेली आहे. अशा प्रकारे ऋषी मुनी आणखीन सूतमुनीला प्रश्न करत आहे. आम्ही जे जे केले प्रश्न ते ते केलीशी अनिरूपण आता श्रीदेवी महात्म्य जाण आम्हाला या सांगावे. आतापर्यंत आम्ही तुम्हाला जो प्रश्न केला, पुराणाचं सांगितलं, असं विचारलं, तुम्ही सांगितलं, शास्त्राचं सांगितलं, वेदाचं सांगितलं, सर्व माहिती सांगितलं गेलेली आहे. पण आमच्या मानस आहे की देवी महात्म्यामध्ये कोणाची असणारी कथा आहे, देवीने कशा प्रकारचे कार्य केलेले आहेत हे आम्हाला सविस्तर सांगा म्हणून ऋषीवर्ग विनंती करत आहे. तो आजी जी या महात्म्य सांगितले ती ऐकून अतृप्ती झाली. आता देवी महात्म्य आवरली श्रवणाची आमुचे. आतापर्यंत जे जे तुम्ही महात्मा आम्हाला सांगितलं ना ते आम्ही ऐकलं आणि ऐकल्यामुळे आम्हाला अत्यानंद निर्माण झालेल्या, ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. काही पाप, वाचिक पाप, मानसिक पाप या पापाची निवृत्ती झालेली आहे. पण आमच्या मनामध्ये असं मानस आहे की आम्ही जिथे जे असणार देवी महात्म्य ऐकावं अशी आमची इच्छा आणखीन आहे. आम्हाला सांगा. असं ज्यावेळेस पुन्हा पुन्हा ऋषीवर्गाने प्रश्न केला त्यावेळेस सूतमुनी पुढे कशा प्रकारे कथा सांगतात आपल्याला सविस्तर ऐकायची. आदि माया प्रणवरूपिणी जी अनंत शक्तीची स्वामिनी जी अनंत अवतार घेऊन भक्ताप्रती रक्षित असे. कारण भक्ताप्रती रक्षित असे अनंत जीवी असणारे बरं शक्तीची शक्ती असणारी देवी भगवती, त्या भगवतीचं चरित्र कशा प्रकारचं आहे, कशा प्रकारे दुष्टांचा संहार केला,
कशा प्रकारे प्रतिक्रिया केली ही आम्हाला ऐकण्याची इच्छा झालेली आहे. आता आग्रह झाला आणि आग्रहास्तव सूतमुनी पुढे कशा प्रकारे कथा सांगतात आपल्याला सविस्तर ऐकायची. श्री विष्णूची आध्यापासून महाकाली अवतार घेऊन मधुकैट दैत्या मर्दाना विष्णू भक्त्या करविले. सांगा जिथे असणारे कालीचा अवतार मधुकैट दैत्य उन्मत्त झालेला होता. विष्णू भगवंताच्या देहापासून या महाकालीची निर्मिती झालेली आहे आणि निर्मिती झाल्यानंतर जो मधु आणि कैटभ नावाचा जो दैत्य होता उन्मत्त होता आणि तो इतर जे का साधू संत संन्यासी जपले तपले संन्यास या सर्वांना त्रास करत होता. त्याला कसं मारलं. हा देवीचा प्रथम अवतार सांगा आम्हा याचा विस्तार. द्वितीय अवतार या महिषासुर महालक्ष्मी याने मारिला. अवतार कशा प्रकारे जिथे असणार दुष्टांचा मधुकैटभाचा नाश केला. दुसऱ्या अवतारामध्ये जिथे असणार बरं का महिषासुर नावाचा दैत्य उन्मत्त झालेला होता. स्वर्गामध्ये पृथ्वीतला आणि पाताळामध्ये काय केलं होतं जिथे घनछत्र मांडलेलं होतं हा आबोप अवस्था झाली होती आणि त्या महिषासुराचा कसा काटा काढला हा द्वितीय अवतार आणखी भगवतीचा आहे. सर्व देवांची आतेजापासून महालक्ष्मी झाली उत्पन्न तयाचे सांगा आम्हा कथन विस्तारून या सर्वता. त्याच्यानंतर 33 कोटी देवता आणखी 33 कोटी देवताच्या पासून असणारा महालक्ष्मीचा अवतार झालेले आहे. आता या महालक्ष्मीच्या स्वरूपामध्ये कोणत्या दैत्याला मारलं कशा प्रकारे निरसन केलं कशा प्रकारे त्याला आघात केलेला आहे हिंची आम्हाला कथा सांगा विनंती करत आहे. पार्वतीच्या आदेहापासून महासरस्वती अवतार घेऊन शुंभनी शुंभ दैत्य आधारून तिसरे अवतार या मारिले. त्याच्यानंतर पार्वतीच्या देहापासून सरस्वतीचा अवतार झाला आणि सरस्वतीचा अवतार झाल्यानंतर शुंभ आणि निशुंभ हे दोन दैत्य आणखी होते. या दोन दैत्याचा काटा पार्वतीने जिथे असणार सरस्वती अवतार घेऊन कसा त्यांचा नाश केला अशा प्रकारची कथा सांगा म्हणून शौनकादी ऋषी वर्ग आहे ब्राह्मण वर्ग आहे साधक आहेत सिद्ध आणखी हे सर्वच्या सर्व जिथे या सूतमुनीला विनंती करत आहे. सांगावे ते या सर्व चरित्र सर्वने पापी होती पवित्र आणि काही अवतार सर्वत्र कोण कोण झाले. कशासाठी ऐकायचे आपल्या देहाच्या ठिकाणी जिथे झालेलं पाप आहे या पापाचा क्षय होण्यासाठी कथा श्रवण करायची आणि ते कथा श्रवणाने जे काय असणार शरीराच्या ठिकाणी झालेलं पाप आहे या पापाचा क्षय होतो आणि क्षय झाला म्हणजे असणारा हा 3.5 हाताचा देव पुण्यवान होतोय अशा प्रकारे विनंती करू लागलेली आहे. त्या सर्व पापांचे त्या सर्व पावतारांचे कथन आम्हा लागी करावे जाणं तुझासी या त्रिकाल ज्ञान व्यास प्रासदे करून या. शरीराच्या ठिकाणी होणारे पाप या पापाचं निरसन कसं होईल याचं जे का ज्ञान आहे ना हे सर्व ज्ञान तुम्हाला आहे आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करत आहे. हे ऋषी वर्ग ब्राह्मण वर्ग सूतमुनी या सूतमुनीला विनंती आणखी करत आहेत याच्या माध्यमातून पुढे काय सांगता ऐकोनी सौनकाधिकाच्या बोला सुत मानसी आनंदाला मग वर्णन करिता झाला देवी महात्मे अपार. जीवनामध्ये कुणी नाही कुणाची जर वावा केली तरच असणार सुखाची प्राप्ती होते. सूतमुनीला सनक सनंदन सनात आणि सनत कुमार या 4 ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र या 4 मानसपुत्रांनी सूतमुनीला म्हणजेच असणाऱ्या व्यास महर्षीचे शिष्य त्यांना ज्यावेळेस विनंती केली त्यावेळेस त्यांची मुद्रा प्रसन्न झाली आणि प्रसन्न झाल्यानंतर कथा सांगण्यासाठी सुरुवात केली. सूत म्हणे सौनकाधिका प्रतिपासी तुम्ही दैसे पुसल्या आम्हासी तैसेची मिळवणी सर्व ऋषी पूर्वी मार्कंडे हा प्रश्न केला. ऋषीवर हो तुम्ही ज्या प्रकारे मला प्रश्न केला ना ज्या प्रकारे मला विचारणा केलेली आहे जसं जसं तुम्ही विचारणा केली त्या पद्धतीने मी कथा जिथे असणार भगवतीचे सांगण्यासाठी तयार आणखी आहे अशा प्रकारे जिथे सूतमुनीला विनंती केलेली आहे. मार्कंडे आज झाला सांगता ही मार्कंडे पुराणी या कथा नारायण झाला वर्णिता तैसेची तुम्हा सांगितलं गेलेलं आहे ही कथा मार्कंडे पुराणाच्या ठिकाणी आहे. मार्कंडे पुराणाची कथा स्वतः सांगितल्या गेलेली आहे आणि तीच कथा शौनकादिक ऋषीच्या माध्यमामधून सूतमुनी जिथे कथा सांगण्यासाठी सुरुवात करत आहे. हे देवी महात्मे पवित्र सप्तशती महास्तोत्र 700 मुख्य महामंत्र वेदव्यास बोलिला. हे देवी महात्मे आणखी नाही देवीची कथा आहे याच्यामध्ये नुसती कथा नाही आहे. आता हे दिसायला छोटासा ग्रंथ पण याच्यामध्ये 700 मंत्र आणखीन आहेत. आपल्या देहाच्या ठिकाणी जे झालेलं पाप आहे
या पापाचा क्षय करण्याची ताकद त्या 700 मंत्रामध्ये जे आणखीन आहे. पण गोप्य रूपाने आणखी श्रवण केल्यानंतर आपल्या शरीराच्या ठिकाणचा पापाचा क्षय जिथे आणखी होत आहे. 700 मंत्रांचा विस्तार याचा महिमा असे थोर वर्णन करिता अंतपार ब्रह्मादिका कळे ना. 700 मंत्रांचा विस्तार केलेला आहे. हा केलेला मंत्राचा विस्तार त्या ब्रह्मादिक देवाला देखील कळायला गेलेला नाही. बिगिनी का कळालं नाही? अज्ञान अवस्था आणखी नाही, कर्मामध्ये अडकल्या गेल्यामुळे त्याला ते कळालं नाही. आणि तेच तुमच्या आमच्या समोर प्रारब्धाच्या जे करून न भूतो न भविष्यती तिथून तर मागे ऐकलं नाहीच, पण आता ऐकायला मिळेल. म्हणजेच आपलं परम भाग्य आणखी नाही आणि भाग्यानुसारच असणार आपल्या जीवनातलं पाप या पापाचा क्षय झाल्याशिवाय राहत नाहीये. या देवी महात्म्यांचे पठन जो विश्वास धरून या करी पूर्ण सर्व पुरुषार्थ त्या लागून प्राप्त होती या निश्चय. सांगा, जीवनामध्ये आपण जिथे प्रपंचिक जीव आपण आहोत, प्रपंच करत असताना, परमार्थ करत असताना, व्यवहार करत असताना, कार्य करत असताना, कर्म करत असताना आपल्यामध्ये जर विश्वासाचे असेल तर त्या कार्याची फलश्रुती मिळते. आणि आपल्या जीवनामध्येच आपला विश्वास जर नसेल तर त्या कार्याची फलश्रुती मिळत नाहीये. मग कथा श्रवण करत असताना विश्वास कुठेतरी टेकायला पाहिजे. नुसतं जिथे असणारा बाहेर अंगाने कर्तृत्व आणि कर्म जर केलं तर त्याने पुण्यात्मक कर्म जिथे जोडल्या जात नाहीये. म्हणून त्या माध्यमातून आपण जिथे असणारं कथा श्रवण केली, कमीत कमी रुपया जरी असणारं पुण्य आपल्याला प्राप्त झालं नाही, 8ने प्राप्त होईल. 8ने नाही प्राप्त झालं, 4ने ते तुम्हाला मला हे पुण्य प्राप्त होणार आहे. आणि याच्यामधून असणार आपल्या जड देहाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाहीये. अशा प्रकारची कथा आणखी आहे. जो जो कामा धरी मनी तो तो प्राप्त होय जनी निष्कामी तो त्यासी या भवानी मोक्ष पद देतसे. निश्चितपणा पाहिजे, निश्चय पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याचे बळ. आपल्या जीवनामध्ये निश्चय जर असेल तर कार्याची फलश्रुती मिळाल्याशिवाय राहत नाहीये. मग ते कार्य कोणते असो आणि त्या कार्याचे माध्यम असणाऱ्या कथा आणखी नाही. या कथेचं माध्यम म्हणजे तुम्हाला ऐकायला अगोदर तर ऐकली नाहीच, पण आता ऐकायला मिळाली. आली संधी, घ्या दोन. कृष्ण चतुर्दिशेची दिवसी अथवा कृष्णाष्टमीची अथवा नवरात्री विशेषी फलापार पठना. आपल्या घटना घडणार नाही. चतुर्दशी असो किंवा कृष्णाष्टमी असो याच्यावर कथा श्रवण करायला पाहिजे. पण योग आलाय, योग आलाय, पूर्वार्जित काहीतरी पुण्य होतं म्हणून असणारे देवी महात्मा या ठिकाणी लावलेलं आहे. पण नवरत्नामध्ये ते असणारे देवी महात्मा लावायला पाहिजे. याच्या अगोदर मी याचं पारायण केलं पण योग आला नव्हता, पण आता योग आलेला आहे. आपल्या जीवनामध्ये असणार सार्थक करून घ्यायचं आहे. नित्य याचे पठन करिता देवी श्रवण करी तत्वता आयशी वेदांची एक वाक्यता बदली असे या पुराणी. आम्ही तर ऐकायला बसणार याच्यामध्ये संशय नाही आहे. पण या नवरत्नामध्ये असणार देवाधिक सुद्धा जिथे असणार कथा श्रवणासाठी बसतात. बरं, देवाधिक बसत असतील याच्यामध्ये संशय नाहीये. ही भगवती मा जगदंबा काली आहे, सरस्वती आहे. देवी सुद्धा असणारी कथा श्रवण करण्यासाठी बसली. कशी बसली, कुठं बसली हे आपल्याला या कातड्याच्या डोळ्याने दिसणार नाही, पण ती कथा देखील असणार श्रवण करती आहे. असो मार्कंडे अशी सम्यक ब्रह्मा सांगता झाला देख कवचार गला स्तुती आली तिलकान अनुक्रमे पठन करा. कारण या मार्कंडेय ऋषी ते असणाऱ्या 8वे मन्वंतर 7वं मन्वंतर चालू आहे. 7व्या मन्वंतरापर्यंत मार्कंडेय ऋषी अजूनही जिवंत आहेत. आणि त्या मार्कंडेय ऋषीला स्वतः ब्रह्मदेवाने कथा सांगितलेली आहे. आणि त्याच मार्कंडेय पुराणामधली कथा जिथे असणारा सूतमुळे या ठिकाणी सांगू लागलेली आहे. या तिन्हींची पठन करून मग महास्तोत्र करावे पठन स्वयात्वा ब्राह्मणा द्वारा जाण पठन याचे करावे. काही कथा श्रवण करायला पाहिजे आणि कथा श्रवण केल्यानंतर स्तोत्र देखील असणारं पठन करायला पाहिजे. आपल्याला जर असणारं वाचता जर येत नसेल तर ब्राह्मणाकडून वाचून घ्यावा या 9 दिवसामध्ये. आणि ते जर स्तोत्र ऐकलं तर त्याच्यामधून आणखी काहीतरी पुण्याचा संकेत तिथे आपल्याला प्राप्त होतो आहे. निष्काम भावार्थे करून पठन करिता देवी होत प्रसन्न याचे शुद्ध अनुमोकर मनन पर्या संतुष्ट देवता. भावाचे प्रकार 2 आहेत. एक निष्काम भाव आणि एक सकाम भाव. सकाम भावना जर आपल्या जीवनामध्ये असेल तर फलश्रुती बिगिनी मिळत नाहीये. आणि निष्काम भावना जर आपल्या जीवनामध्ये असेल तर लवकर फलश्रुती मिळाल्याशिवाय राहत नाहीये. आता आपण परमार्थ करतोय. दसरा काय याच्यामधला दसरा काढायला पाहिजे. बाहेरचा दसरा निघत राहतोय, पण याच्यातला जो दसरा साचलेला आहे तो दसरा जर काढला तर निश्चित याच ठिकाणी तुम्हाला तिथे परमपदाची प्राप्ती झाल्याशिवाय
राहत नाहीये. याच माध्यम मध्ये असणार म्हणजे कथा श्रवण आणखीन आहे. जो शुद्ध पठना करीत परिभावार्थ नाही या चित्तात त्या ते सर्व व्यर्थ जातसे देवता शोभे त्यावरी. मन चंगा तो काटवड में गंगा, मन चंगा तो काटवड में गंगा. गंगा इथं प्राप्त जिथे होईल. कशामुळे प्राप्त होईल? अंतकरण शुद्ध असेल तर, मनामध्ये संकल्प विकल्प नसतील, मनामध्ये दोष नसेल, मनामध्ये मत्सर नसेल, कायिक भाव, वाचिक भाव आणि मानसिक भाव या भावनेतून जर कथा श्रवण केली तर इथं जिथे असणाऱ्या बरं का भगवतीच्या मंदिरामध्ये किंवा भगवंतीच्या सानिध्यामध्ये किंवा या नवरत्नामध्ये याच ठिकाणी उद्धार होणार आहे. हे पुण्यात्मक गटोड आहे. तुम्हाला आम्हाला इथं दिसणार नाहीये. हे संसारातलं गटोड सर्वच्या सर्व दिसणार आहे. पण ते हे गटोड आपण ज्यावेळेस आपला उत्तर क्रिया केल्या जाईल, आपण मरण पावल्या जातात त्यावेळेस ते गटोड आपल्याला जिथे असणार यम दरबारापर्यंत जिथे जाण्यासाठी आपल्या उपयोगाला येणार आहे. हरी हर ब्रह्मादी देवतिनी कवतर तिथे झाले आजनी त्यांच्या पठन मात्रे करुणी सगत्या साधती आपुर सर्व पुरुषार्थ. आपणच नाही, आपण भगवतीचं नाव घेतलं म्हणजे आपला उद्धार होत अशाचा मार्ग नाहीये. शंकर भगवान देखील भगवतीचं नाव घेतात, विष्णू भगवान भगवतीचं नाव घेतात, ब्रह्मदेव देखील असणार भगवतीचं नाव घेतात. आता ही आदिमाया राणी आहे. हिनं संपूर्ण या ब्रह्मांडाची रचना केलेली आहे. मालकाला बाजूला ठेवलं ते सर्व मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जीव सृष्टी निर्माण करणारी ही भगवती आणि त्या भगवतीची कथा देवादेव सुद्धा श्रवण करत आहे. जो पठन करी अर्घला स्तुती त्यासी प्रसन्न होय भगवती. सातशे वर निश्चिती भक्ता कारणे अर्पित से. याच्यामध्ये आणखीन अर्घला स्तोत्र आणखीन आहे. ते जर अर्घला स्तोत्र पठण जर नियमाने केलं तर ती भगवती प्रसन्न होती. तिचं अंतकरण प्रसन्न होतं. ती एकदा अंतकरण प्रसन्न झाली तर ती देवी मा काय देणे निश्चित रूपाने सांगता येत नाहीये. महादेव कृता किलक जो पठन करी आवश्यक त्यासी सर्व मंत्र यंत्राधिक आणि यासी साधती. याच्यानंतर महादेवाचं तिथे असणारं किलक नावाचं स्तोत्र आहे. ते किलक नावाचं स्तोत्र जर श्रवण केलं तर त्या श्रवणाच्या माध्यमामधून असणारं पाप सर्वच्या सर्व नाहीस होत आहे आणि तदनंतर असणारा पुढेच असणारा होतो आणखी आहे. कवच अर्घला स्तुती किलक मार्कंडे जपोनी असम्यक 14 कल्पा विषदेक होते झाले आतयासे. एक नाही दोन नाही मार्कंडेय असणार शंकर भगवंताचं किलक स्तोत्राचं पठण केलं त्याच्या माध्यमातून असणार 14 कल्प. बघा आता किती झाली. तोपर्यंत असणार ते जिवंत मार्कंड अजूनही मार्कंडेय स्वामी जिवंत आणखी नाहीत. बघा त्यांना असणार प्रळय काळ झाला नाही का त्यावेळेस ते असणार गेले. पण त्या प्रळय काळाच्या वेळी सुद्धा हे मार्कंडेय ऋषी असणाऱ्या पृथ्वीतलाच्या त्या ठिकाणी स्थित होते. 14 स्मरता मध्ये दान 14 होता झाला आपण 14 शैवाची नामे विधाने सांगतो मी तुझ लागे. त्याच्यानंतर जिथे असणार एक जिथे असणार युग होत आहे आणि त्या युगामध्ये असणार कशा पद्धतीने असणारे कार्य केलं कशा पद्धतीने कथेचं वर्णन केलेलं आहे हे आपल्याला सविस्तर पुढे ऐकायचं आहे. दुर्वास विश्वामित्र चतुरानन 14 मार्कंडे आपण इंद्रबाणासुर नारायण कार्तेय आठवा. बघा जिथे ब्रह्मदेव आणखीन आहे, मार्कंडेय आणखीन आहे, व्यास महर्षी जिथे आणखीन आहे, ब्रह्मदेव आणखीन आहे. अशा प्रकारची जिथे असणार ऋषीवर्ग आणखीन देवाधिक असणार त्या सानिध्यामध्ये वास्तव्य करून आहे. दधीची राम कन्व भार्गव बृहस्पती गौतम हे सर्व 14 स्मरताची हा नावे तुझ लागी सांगितलं. वैशिष्ट वामदेव दाबाली कात्यायनी मार्कंडेय अंगिरे सात्री गौतम भारद्वाज आदिकन ऋषी वर्ग जिथे आणखीन आहेत की त्यांनी हे जिथे असणारं स्तोत्र पठण केलेलं आहे, ऐकलं गेलेलं आहे आणि त्यांच्या ऐकल्याचा परभाव अजूनही त्यांचं नाव निघतं. त्यांनी जर ते ऐकलं नसतं तर त्यांचं जिथे असणारा उद्धार झाला नसता, त्यांचं नाव निघालं नसतं. त्यांनी ऐकलं, जसं ऐकलं तसं या जीवनामध्ये उतरलं गेलं आणि जसं जीवनामध्ये उतरलं गेलं तेच असणार शेवटपर्यंत असणार. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आणखीन आहे तोपर्यंत असणार त्यांचं वास्तव्य जिथे राहणार आहे. या 14 करिता स्मरण आदि व्याधी जाती अनिर्सोना प्रसन्न हो या पार्वती रमणन शैव भक्त म्हणून यांचे नाव घ्यायला पाहिजे. तर वैशिष्ट्य दाभाळे मार्कंडेय अंगिरे सात्री गौतम महाराजांना आधी करू. जर नाव घेतले तर रात्रीमध्ये झालेलं पाप नाश होत आहे. सकाळच्या प्रहरी जर असणार नाव घे सकाळी सकाळी नाव घेतलं कारण ब्रह्ममुहूर्त असते. त्या ब्रह्ममुहूर्तावर जर नाव घेतलं तर सर्व पापाचा क्षय जिथे आणखीन होतोय. मग ते देखील असणारे याचं जिथे श्रवण करतात. मग आपण जर ते श्रवण केलं तर आपला देखील असणाऱ्या याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाहीये. सूत म्हणे सौनकाधिकासी तो मार्कंडे सांगे धर्मासी
आणि मने सर्व ऋषीची एकाग्र चित्ते श्रवण करा. अशा प्रकारे जिथे असणारे स्वतः ब्रह्मदेवाने मार्कंड ऋषीला सांगितलं. मार्कंडेयाने जिथे असणार व्यासाकडे गेले, व्यासाकडून जिथे असणार सुतमुनीकडे जिथे आलं. हे कथा तुम्ही सांगितलं गेलेलं आहे. पण आणखीन आमची ऐकण्याची इच्छा जिथे झालेली आहे. आता एखादा गोड पदार्थ आहे, एकदा जर खाला जिभेला तर चटका लागला, पुन्हा पुन्हा खा वाटतंय. तेच माध्यम असणार कथेचे सुद्धा एकदा ऐकली पुन्हा ऐका वाटावी. मग त्याच्यामध्ये आपलं मन आहे, कण आहे, मन आहे, धन हे संपूर्ण त्याच्यामध्ये रुजला जायला पाहिजे. आणि एकदा जर त्याच्यामध्ये एकरूप जर झालं तर बरोबर जिथे असणाऱ्या पापाचा क्षय होतो. पुण्यात्मक कर्म जिथे जोडल्या जातं परमपदाची प्राप्ती होती आहे. देवीच्या अवताराचे कारण सांगतो मी या तुम्हाला गुना, तुम्ही एकाग्र चित्त करून श्रवण आता करावे. देवाधिकार अवतार घेण्याची काय पडलं होतं का? त्यांची लेकर बाबा काय रडत होते का? नव्हते. तुमच्या आमच्यासाठी त्यांनी अवतार घेतलेला आहे. कारण हे जिथे जगाच्या कल्याणा संतांचे उभे हे कष्टविधी परोपकारी हे दिन आहेत, दुबळे जिथे आहेत, गरीब जिथे आणखी संकटाने पिढल्या गेलेल्या आहेत. मग यांचा उद्धार व्हावा, यांचा पापातून निर्मुक्त व्हावी याच्यासाठी असणारा स्वतः काय केलेला आहे. त्या देवीनं भगवंतानं देवाधिकाने अवतार घेतलेला आणि ज्या ज्या या सृष्टीच्या ठिकाणी पापाचा वाढल्या गेलं त्यावेळेस त्या पापाचा निरागस केलेला आहे आणि त्या पापातून जीव मात्र सृष्टीची निर्मुक्तता केलेली आहे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिघे देवीची पुत्र साचार, तिघांशी पडता संकट थोर देवी अवतार घेत असे. बघा देवी अवतार घेत असे. आता आपण जिथे लेख आपण संसारिक आहोत, आपल्याला लेकर बाळ झालेले आहेत. आता जर आपल्या मुलाला दुःख जर निर्माण झालं तर आई वडिलाला कणवळा येतोय, इतराला कणवळा येत नाहीये. मग हे जिथे असणार ज्याने जगत निर्माण केलेलं आहे, यांना दुःख झालं, ब्रह्मदेवाला दुःख झालं, विष्णूला दुःख झालं, शंकराला दुःख झालं की ती आई अवतार घेतीये. आणि अवतार घेऊन या जगाच्या ठिकाणी जे झालेलं पाप आहे, जे दुष्ट दुर्जन चांडाळ प्रवृत्तीची जी निर्माण झालेल्या जगाच्या पाठीवर त्यांचा सर्वांचा नाश करते आणि तुम्हाला आम्हाला ती भगवती आणखी सुखी करत आहे. अवतार घेऊन आदान दुष्टाचे करी आणि जाना, अधर्म नाशन धर्म स्थापन करुणी भक्ताची धर्माचे संस्थापना करण्यासाठी देवी भगवती अवतार घेतली आहे. आणि अवतार घेतल्यानंतर ते पाप करणारे जे काय असणार, अत्याचार करणारे, दुर्व्यवहार करणारे, दुर्वर्तन करणारे, जिथे असणार नास्तिक या सर्वांचा नाश करते. आणि त्या ठिकाणी पुण्यात्मक कर्म जिथे जोडल्या जात आहे त्याच्यापासून सर्वांना सुख मिळत आहे. याच विषयी हा पुरातन इतिहास सांगतो जाना, सुवर्ण मुनिया तो सूर्यनंदन 14 मध्ये आठवा. याच्यानंतर जिथे असणारे स्वतः सुतमुनीने कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. वैभव म्हणूनचा पुत्र सुवर्ण म्हणून, या सुवर्ण म्हणून पासूनची जगताची उत्पत्ती आहे. पहिला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र सनातन आणि सनतकुमार हे ब्रह्मदेवाचे पहिले मानसपुत्र. आणि त्याच्यानंतर मनु प्रजापती निर्माण केले आणि त्या मनु प्रजापती आणि शत्रुपीपासून या संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती झाली. 14 म्हणूनची नामा विधाने तुझ्या लागे सांगतो दाना, पहिला म्हणू तो स्वयंभू दापना, स्वराची पासून दुसरा. अशा प्रकारे 14 मन्वंतर या ब्रह्मांडामध्ये आणखी हे 7वं मन्वंतर चालू, पुढे 8वं मन्वंतर चालू होणार आहे. हे 7वं मन्वंतर आणखी आहे. हे स्वरचिस नावाचा म्हणू या 7व्या मन्वंतरामध्ये जिथे असणारा जन्माला जिथे आला आणि कार्य जिथे सुरुवात केलेलं आहे. उत्तम तामस रैवत चाक्षुप आणि वैवस्वत या 7 मन्वंतरी आणि चित स्वर्ण आणि तो 8वा. अशा प्रकारे जिथे असणार सैवत काय, रैवत आणखीन आहे, सुमंत काय, असे 8 मन्वंतर आहेत. आणि त्या 8 मन्वंतरापर्यंतची कथा आलेल्या पुढे आणखी 7 होणार आहेत. पुढं 7 होणार आहे. 7वं चालू आहे तोच बघायला अजून किती वेळा तरी आपण जन्माला येणार आहोत. दक्ष सावर्णिया, ब्रह्मवा सावर्णी, धर्म सावर्णिया, रुद्र सावर्णी, देव सावर्णी, इंद्र सावर्णी हे 14 म्हणू अनुक्रमे. या ब्रह्मकल्पा माझारी 14 म्हणू अवधारी, 71 चौकड्यावरी राज्य एका एकाचे. अशा प्रकारे 14 मन्वंतराची ध्यान केलं. या 4 मन्वंतराची एक खडी तयार होती. आता युग किती आहे? 28 युग चालू आहे. आता जोपर्यंत 7वं मन्वंतर आहे तोपर्यंत असणार 28 युग चालू आहे. आणि हे ज्यावेळेस 7वं मन्वंतर संपल्या जिथे जाईल, म्हणजे कलियुग संपल्या जिथे जाईल त्यावेळेस 8वं मन्वंतर चालू होणार आहे. बघा 4 युगाची एक खडी असं माध्यम आणखीन आहे. आणि प्रत्येक जिथे योगाच्या ठिकाणी दैवता कुठेही बदलत नाही, माणसं कुठेही बदलत नाही. फक्त ह्या देहातून त्या देहात, त्या देहातून त्या देहातून त्या देहातून त्या देहात फक्त जिथे असणार आदला बदल जिथे होती आहे. सावर्णिया म्हणू तो अष्टम सांगतो त्याचे जन्म कर्म,
देवीचा प्रसाद उत्तम होता झाला त्यावरी. सावरणी म्हणूनची कथा आमची स्वतः जिथे सांगायला सुतमुनीने जिथे सुरुवात केलेली आहे, कशा पद्धतीने जिथे सावरणी म्हणूनची कथा सांगतात ते आपण सविस्तर पुढे ऐकायची आहे. महामायेचा प्रभाव त्याने म्हणू झाला स्वयंस्राव मनवंतराधिया वैभव होते झाले आतयाचे. तुम्ही आम्ही जर मायेमध्ये गुल पाडलात ना, त्याच्यामधून बाहेर निघतच ना, त्याला वैराग्यपर अवस्था किंवा तशा प्रकारचा ज्ञाता जर मिळाला तर त्याच्यापासून बाजूला निघता येते. मग अशा या 8व्या मन्वंतरामध्ये सावरणी म्हणू या मन्वंतरामध्ये कशा प्रकारची कथा घडलेली आहे सांगायला सुरुवात केलेली आहे. देवीच्या प्रसादे करून सूर्यपुत्र झाला सावरणी द्वदायसिया राज्य स्थापावून या तिरंजीव झाला. बघा, भगवतीची कृपा प्रसाद सावरणी मनुला जिथे प्राप्त झालेली आहे, दिव्य ज्ञान प्राप्त जिथे झालं, दिव्य जिथे असणार बरं का महती कळायला गेलेली आहे. आणि त्या सावरणी मन्वंतरामध्ये कशा प्रकारे कथा घडलेली आहे. पण हे माया भगवतीची चेतन शक्ती आहे आणि त्या माया भगवतीच्या चेतन शक्तीच्या माध्यमातून कार्य चालू आहे. माक प्रलय नाशिवंत ब्रह्मसृष्टी होत जात परिसावरणी या म्हणतो निश्चित राज्यतयाचे अक्षय. त्या राज्यतयाचे अक्षय आता घडामोडी या ब्रह्मांडातली सगळी चालती आहे. पुन्हा जन्माचे, पुन्हा मारायचे, पुन्हा जन्माचे, पुन्हा मरायचं. पण सावरणी म्हणून हे मरत नाही, कधीच मरत नाही. तर मग त्या मन्वंतरामध्ये पुढे कशा प्रकारे विस्तार झाला आपल्याला सविस्तर ऐकायचे. त्याचे पूर्वधर्मीचे कथन सांगतो मी या तुझं लागून तुम्ही एकाग्र चित्ते करून सविस्तर श्रवण करा. सावरणी म्हणून ते पूर्वजन्माचा इतिहास सांगण्यासाठी सुतमुनीने जिथे सुरुवात केलेली आहे का पुढं. पूर्वी स्वरोचित मन्वंतरी तयाचे वंश माझारी राज्या झाला पृथ्वीवरी सुरत नाम तयाचे. म्हणून त्यामध्ये एक पुरी घटना घडून गेलेली सुरत नावाचा राजा जिथे होऊन गेला त्या राज्यामध्ये कशा प्रकारची घटना घडली आहे का. 50 कोटी विस्तीर्ण माही त्याचे राज्य असे सर्वही पुत्राचे परिपाही पालन करी या प्रजेचे. 50 कोटी म्हणजे भारत देश गुंतून गेला आणि सर्व प्रजा जे आणखीन आहेत, पशु आहे, पक्षी आहे, प्राणी जिथे आणखीन आहे, जे जीवदशेला आलेले प्राणी आणखीन पोटच्या मुलावर जेवढं प्रेम करावं त्याप्रमाणे तो सुरत राजा सर्वांचं पालन करत आहे. तो राज्य करीता असता शत्रू झाले आता या निर्माण क्षेत्रीय राक्षस आणि यवना युद्ध दारुण मांडले. सांगा एखाद्या जर सुखाने चलत असला, सुखाने 4 घास जर खात असले तर समोरच्याला देखत नाहीये. सुरत राज्याचं या संपूर्ण जिथे असणार 50 कोटी योजना अंतरापर्यंत असणार राज्य चालू आहे. पण बाकीचे राज्य लोकांना वाटतं तो एकाच एवढ्या भूमिकलाच्या ठिकाणी राज्य करत आहे. मग सर्व 4 बाजूनं त्याच्यावर युद्ध करण्यासाठी तयार झाले. सुरत राजा युद्ध करीत परिजय ना झाला नाही अप्राप्त शत्रू सर्व या बलवंत उपाय ते चाले ना. देवी भगवतीची कृपा होती. सुरत राज्यावर अनेक जिथे राज्याला युद्ध करण्यासाठी आले, पण ते माया भगवतीच्या माध्यमामधून त्या सुरत राजानं घोरांचं युद्ध केलं आणि त्याच्याबरोबर युद्ध करण्यासाठी आलेले सर्व जणाला परास्त करून टाकलं. दंड करून या शत्रूंची राजा पळविला समरांगाने मग तो सोपुराया सिया घेऊन या राज्य करिया स्वदेशी. युद्ध करण्यासाठी सुरत राजा बरोबर आले ते सर्वच्या सर्व महागारी पळाले. विजय सुरत राजाला प्राप्त झाला आणि पुन्हा तिथे आपल्या राजधानीला परत आलेला आहे. ते येऊन या शत्रू प्रबळ युद्ध करीते झाले आतुंबळ प्रधानासहित राज्य सकळ हिरोनिया घेतले तयार. आपल्या नगराच्या ठिकाणी आला, नगराच्या ठिकाणी युद्ध चालू होतं. प्रधान वर्ग जिथे होता, सैन्य होतं, सैन्याने जिथे होते, तुंबळ जिथे शत्रूने युद्ध केलं आणि या सुरताचं राज्य असणार तुझ्या राजधानीच्या ठिकाणी हरण केलं. सर्व सैन्य स्वाधीन केले, द्रव्य भांडार हिरोनी आणले मग रायाचे व्यापिले चित्त चित्ते करून देव झाला पाठीमोरा नसते बिगडी येते घरा. सर्व राज्य वैभव हरण केलं गेलेलं आहे. राज्य हरण केलं, सोनं हरण केलं, पैसा हरण केला, सगळं जे काय राजाचं राज सगळं हरण केलं. हा सुरत राजा जे दीनवाना झाला, जंगलामध्ये प्रवेश केला. काय केलं, काय करावे कोठे जावे जनासी सुमुख केवी धावावे मृग या निमित्त करून या पडावे हे ती आता उत्तम. ज्ञानी लोक आहेत ना, एखाद्या वेळेस त्याच्यावर संकट जर आलं तर ते तोंड दाखवत नाहीत का, काय म्हणून जगाला तोंड दाखवावं. सुरत राजा म्हणला एवढा सार्वभौम राजा असताना देखील माझ्या भयानक संकट जिथे कोसळलं गेलं, या संकटामधून जिथे असणार दयादाने माझं राज्य हरण केलं. आता मी या प्रजाजनाला काय म्हणून नको दाखवू. आयसे या चित्तुनी म्हणी सुरत राजा ते तक्षणिया एकटा घोड्यावरी बैसून या घोरवनिया प्रवेशला. विचार केला कोणाला तोंड दाखवावं. सुरत राजाने घोड्यावर आरोहण केलेला आहे आणि जंगलामध्ये प्रवेश केला. ते मेधा ऋषीच्या आश्रम पाहता झाला तो परमा
स्वपदे सांडून या स्वधर्म जेते शांत वर्तते मेधा ऋषीच्या आश्रमाच्या ठिकाणी या सुरत राजाचं आगमन झालेलं आहे. घोड्यावर खाली उतरला, मेधा ऋषी बसले गेलेले होते. का अंतःकरणाच्या ठिकाणी शांती प्रदान जिथे असणार बरं का प्राप्त केलेलं आहे, स्थिर झालेलं आहे. अस्थिर होऊन असणारा सुरत राजा काय करतोय पुढं? जेनु व्याघ्र एके ठाई वर्तती पर्या वैर नाही हंस कार्डम पक्षी सर्वही शब्द करीत या मधुस्वर ह्या नवनाथामध्ये मच्छिंद्रनाथाने पक्षाला, घारीला, गिधाडाला, सिंहाला, वाघाला जिथे एका जागेवर जे भोजन घातलं होतं त्या मेधा ऋषीच्या आश्रमाच्या ठिकाणी इतर जीव असणार बरं का काय होते? सगळे एका अवस्थेमध्ये होते. गायी एका ठिकाणी, वाघ एका ठिकाणी, सिंह एका ठिकाणी, पशु पक्षी समन्वय अवस्थेमध्ये त्यांच्यामध्ये भेद. म्हणजे हा माझा शत्रू आहे ही भावनाच नव्हती. एक रूपाने त्या आश्रमाच्या ठिकाणी वावरत आहे. पुष्पे तुलसी या बिल्व कमळ वेद घोष करीत या सकळ मुनी शिष्य मिळून या सकळ मेधा ऋषी त्या उपासित. बघा ऋषीवर्गाच्या सानिध्यामध्ये ऋषीवर्ग पुष्कळ आणखीन आहेत, शिष्य पुष्कळ आणखीन जिथे आहेत, पशुपक्षी प्राणी पुष्कळ आणखीन आहेत. त्या आश्रम या मेधा ऋषीचा गजबजून गेलेला आहे आणि सुरत राजाने त्या आश्रमाच्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. सुरत राजा तेथे येऊन साष्टांग करून या नमना सांगता झाला वर्तमान मेधा मुनीस या सर्व हे. सुरत राजा त्या मेधा ऋषीच्या जवळ गेलेला आहे, साष्टांग प्रणिपात केलेला आहे. आता पाया पडण्याची पद्धत वेगळी आणखीन साष्टांग पाया प्रणिपात करायचं म्हणजे असणार काठी पडल्याप्रमाणे पडावा, त्याला साष्टांग प्रणिपात म्हणतात. अंतःकरणाच्या ठिकाणचा सगळा भाव बाजूला काढलेला, ऋषीला नमस्कार केला. ऋषी काय सांगतात? मुनीने सत्कार करून राहाविला न पनंदना परिचिंता क्रांता असे मन आश्रमी हिंदे असं भवता. सत्कार केलेला आहे मेधा ऋषीनं, सुरत राजाचा सत्कार केला. पण अंतःकरणात विद्या असणाऱ्यामध्ये होरपळ चाललंय, जळू लागलेले अंतःकरण. एवढं माझं राज्य, एवढी माझी संपत्ती, एवढं माझं वैभव होतं, पण सगळ्याच्या सगळं नाश पावलं. पण अंतःकरणाच्या ठिकाणी सुरत राजा आज काय करतोय? दुःख करतोय आणि दुःख अवस्थेमध्ये त्या जंगलाच्या ठिकाणी फिरतोय. हार झाला चिंता तुर स्नेह व्यापिला अपार वडिलिया पाळिल्या माझे पुर तो शत्रुनिया घेतले. माणसाचं हरण जरी, दुःखाचं हरण जरी झालं, माझी पत्नी कशी होती, माझे मुलं कसे होते, माझा प्रधान कसा होता, माझं सैन्य कसं होतं, माझं वैभव कशा प्रकारचं, माझं राज्य कसं, हे मनामध्ये संकल्पना येतात. तीच परिस्थिती या सुरत राजाच्या अंतःकरणामध्ये. प्रधान माझा असुर हस्ती शत्रुनिया तो घेतला हस्ते राजस्त्रिया प्रजेची अवस्थी कैसी राहिली. माझा एवढा सुरत प्रधान जिथे आणखीन होता त्याला देखील असणार जिंकलं गेलं, माझ्या पत्नी हरण केल्या, माझे मुलं हरण केल्या गेलेल्या, याचं दुःख या सुरत राजाच्या अंतःकरणामध्ये चाललेलं आहे. सूर हस्तिया माझा प्रधान शत्रुसिया मिळाला जाऊन आता भोग पावेल कोण हे काही आकडे ना. कारण माझा प्रधान देखील जिथे मिळाला, पण या कर्माचा भोग देव जरी असला तरी देवाला देखील संकट भोगायला लागले. तुम्हाला मला का भोगायची पाळी नाहीये? काय झालं? जे वडील वडिल्या पाळिले परम कष्टे संपादिले ते आधी अशा तृणी घेतले द्रव्य कोश सर्व. बघा सुरत राजा मनामध्ये विचार करे, आजोबा पंजोबा त्यांच्यापासून आलेली पिढी जात जिथे परंपरा आणखीन आहे, त्यांनी सांभाळून ठेवलेलं जे का असणार बरं का खजिना आणखीन आहे, हे सर्वच्या सर्व माझ्याकडनं धारण जिथे झाला याच्याविषयी असणार सुरत राजाला दुःख झालेलं आहे. आयसिया नाना चिंता करीतो तर वैश्य आहे अकस्मात पाहे अकस्मात तोही एकटा चिंताक्रांत समाधी नामे तयाची. अशा प्रकारे असणार अंतःकरणामध्ये असणारा विचार केला तितक्या सानिध्यामध्ये वैश्य जिथे पाहिला तो त्याचं नाव समाधी अशा प्रकारचं आहे. त्याची या दैन्य अवस्था होती, सुरताची दैन्य अवस्था. त्या ठिकाणी बसल्यानंतर काय विचार चाललेला आहे? सुरत राजा पुसे त्याची सांग तू कवन आहेची कारण येते या वयाची सांगा मासी काय येते. त्याच्यानंतर सुरत राजाने प्रश्न जिथे असणारे केले गेले, तू या ठिकाणी कालास येण्याचे काय प्रयोजन, किम निमित्त आलास, अशा प्रकारचा त्या दयादाला प्रश्न केलेला आहे. दिसतोस या तू शोकांक्रांत अंतकरण पुसे दुःखित असे दुःखित याचे कारण काय वर्तांत आम्हाला या सर्व. सुरत राजाने प्रश्न केलेला आहे. बघा आपल्याला देखील असणार बाह्य अंगाने कळतंय, माणसाला जिथे 3 अंग जिथे बोलण्यावरून काही, चालण्यावरून काही आणि स्वरूपावरून जिथे असणार अनुमान प्रमाणाने ओळखायला पाहिजे. अरे तू तर दुःखीत दिसतोय, नेमकं काय झालेलं आहे? अशा प्रकारे सुरत राजाने प्रश्न केलेला आहे. आयसे ऐकून या वैश्य जाणं बोलता झाला न पाला गुन्हा समाधी नाम आहे माझे अपूर्ण वैश्य कुळिया जन्मलो. सुरताचा प्रश्न ऐकल्यानंतर तो असणारा सुरताला जिथे माझं वैश्य म्हणजे व्यापारी वर्गामध्ये माझा जन्म जिथे झालेला आहे आणि या परंपरेनुसार आतापर्यंत चालत असताना काय घटना घडली? धनवंताचे आकुळी झालो धनवंत होऊन या जन्मलो पुत्र स्त्रियांनी बाहेर घातले धनलोभिया करून या. कोणी नाही रे कोणाचे आहे कडे जायचे. कारण तरी असणार आपण किती जरी धन संपदा कमवली तरी पोटचे मुलं आपले नाहीत शेवटच्या क्षणाला.
मी जिथे पुष्कळ धन कमवलं, श्रीमंत घराण्यामध्ये मी जन्माला आलेलो होतो, पण माझ्या मुलानं आणि बायकोनं हाकालून जिथे लावलंय मला. मजला बाहेर घातले माझे सर्व धन घेतले, मग मी यावनी वास्तव्य केले देवनी या सर्वदा. माझ्या कुटुंबवासियांनी मला या घराच्या बाहेर तिथे काढलं आणि घराच्या बाहेर काढल्यामुळे मी या जंगलामध्ये प्रवेश केलेला आहे. येथे सेवनी यावन न जाणे त्याचे अवर्तमान, कल्याण किंवा कल्याण त्याचे काही आकळे ना. हो, याच्यानंतर मी या वनाच्या ठिकाणी जिथे राहणार आहे. आता या ठिकाणी चांगलं होतं की वाईट होतं निश्चित रूपाने काही सांगता येत नाहीये. अशा प्रकारे तो असणारा व्यापारी आणखीन या सुरत राज्याला सांगू लागलेला आहे. स्त्री पुत्र उत्तम वागते किंवा धर्मे वर्तती, हे काही न कळे निश्चित या म्हणून या शोक करीत काय सांगावं, मी या जंगलाच्या ठिकाणी आलो. माझी पत्नी नियमानं वागते का, माझे मुलं नियमानं वागतात का, जिथे असणार उपकार परोपकार करतात का, हे मला काही खबर माहित नाहीये. त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये पुष्कळ अंतर पडल्या गेलेला. सुरत राजा म्हणे वैशासी, ज्यानी तुझं घालविले वनासी, त्यांचा स्नेह तुझे मानसी कैसा येतो कळे ना. याच्यानंतर सुरताने प्रश्न केले, हे वैश्या, अरे ज्याने तुला गरजार जिथे सोडायला लावले, ज्याने तुला जंगलामध्ये जिथे पाठवलं, आणि त्यांच्याविषयी तुझ्या अंतःकरणामध्ये कळवळा कसं येऊ लागलेला आहे, असा सुरतानं प्रश्न केल्यानंतर तू वैश्य पुढे काय सांगतोय. वैश्य म्हणे अनपा लागून तू बोलतोस याचे वचन, सत्य परिया माझे मन स्नेह सोडीन सर्व. राजा, तू बोलतोस ना की खरं बोलतोयस, पण प्रेम जाळामध्ये माया जाळामध्ये माझं मन जे गुंतलं गेलेलं आहे, हे काय जिथे असणाऱ्या पत्नीला मुलाला सोडायला तयार नाहीये. पुन्हा पुन्हा माझ्या अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयी जिथे असणारा प्रश्न उद्भवत आहे. ज्यांनी बाहेर घालविले स्नेह सोडून या द्रव्य घेतले, पुन्हा त्यांचा स्नेह जगटलो मन कैसी कळे ना. अरे अरे अरे, खरं तर मला त्यांनी जिथे माझ्याकडलं सर्वच्या सर्वदा निष्कावून घेतलेलं आहे. पत्नीने मुलाला मला घराच्या बाहेर काढलेलं आहे, पण त्यांच्याच विषयी माझ्या मनामध्ये मोह उत्पन्न होत आहे. मला देखील काही कळत नाहीये. असो या मोहाचे कारण कळे मजे जाणतास या मोह पूर्ण किमर्थ होतो कळे ना. प्रेम जर असेल तर मोह उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाहीये, आणि त्या मोह माझ्या मधला काही जायला तयार नाहीये. पुन्हा पत्नीची मुलाची मला आठवण येते. अशा प्रकारे तो व्यापारी आणि सुरत राजाला सांगू लागलेला आहे.